Hello students, class 11 biology chapter number 5 cell structure and organization part 3. आज आपल्याला बघायचं आहे सेल वॉल आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. फर्स्ट सेल वॉल. सेल वॉल इज नॉन लिव्हिंग रिजिड अँड सपोर्टिव्ह प्रोटेक्टिव्ह आउटर कवरिंग ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ प्लांट सेल्स अँड इन सम प्रोटिस्ट. आता सेल वॉल इज प्रेझेंट इन इन प्लांट सेल अँड सम प्रोटिस्ट. It is non-living rigid. Rigid means non-flexible. Okay, it is supportive. ते प्लाझ्मा मेम्ब्रेनला सपोर्ट करतं प्लस प्रोटेक्टिव्ह आहे अँड इट इज आउटर कवरिंग ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेल वॉल ऑफ अल्गी मेड अप ऑफ सेल्युलोज, गॅलेक्टन्स, मॅनन्स अँड मिनरल्स लाईक कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजे अल्गीची सेल वॉल आहे ती सेल्युलोजपासून, गॅलेक्टनपासून, त्यानंतर मॅनन्स आणि मिनरल्स लाईक कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेलं आहे. सेल वॉल ऑफ अदर प्लांट्स मेड अप ऑफ हेमिसेल्युलोज, पेक्टिन, लिपिड्स अँड प्रोटीन. आता सेल वॉलमध्ये काही डिपॉझिशन्स असतात. फॉर एक्झाम्पल सिलिका, क्युटीन, वॅक्स अँड लिग्निन हे आहेत सेल वॉलमधले डिपॉझिशन्स. तर आपल्याला बघायचं आहे की कंपोनंट्स ऑफ सेल वॉल म्हणजे एक्झॅक्टली सेल वॉलचं स्ट्रक्चर कसं आहे. कंपोनंट्स ऑफ सेल वॉलमध्ये फर्स्ट आहे मिडल लॅमिला. ॲक्च्युली हे स्ट्रक्चर आहे ते मिडल लॅमिलाचं, म्हणजे सेल जे आहे त्याचं इथं स्ट्रक्चर हे डिफरन्शिएट करून दिलेलं आहे सेल वॉलचं. त्यामध्ये फर्स्ट असणार आहे मिडल लॅमिला. इट इज थिन, formed during cytokinesis. It is the first structure formed during cytokinesis. Cytokinesis division of cytoplasm. तर सेल डिव्हिजनमध्ये पहिल्यांदा कॅरिओकायनेसिस होणार म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस आणि त्यानंतर होईल डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम आणि त्या प्रोसेसला म्हटलं जातं सायटोकायनेसिस. त्यावेळी जे फर्स्ट स्ट्रक्चर फॉर्म होतं ते असणार आहे मिडल लॅमिला. इट इज मेड अप ऑफ कॅल्शियम पेक्टेट अँड होल्ड्स नेबरिंग सेल टुगेदर. म्हणून त्याला मिडल लॅमिला असं म्हटलं जातं आहे कारण दोन सेलच्या मध्ये असतो आणि दोन्ही सेलना तो होल्ड करतो, होल्ड टुगेदर टू नेबरिंग सेल्स. सो इट इज नोन ॲज मिडल लॅमिला. देन देर इज प्रायमरी वॉल. मिडल लॅमिला नंतर असणार आहे प्रायमरी वॉल. इन यंग प्लांट सेल प्रायमरी वॉल इज केपेबल ऑफ ग्रोथ and only seen in मेरिस्टेमेटिक टिश्यू, मिसोफिल अँड पिथ. आता प्रायमरी वॉल जे असते ती यंग ग्रोईंग प्लांट्समध्ये असते कारण त्याची मेन ॲबिलिटी आहे ती म्हणजे ग्रोथ अँड इट इज प्रेझेंट इन मेरिस्टेमेटिक टिश्यू आहे, मिसोफिलमध्ये असतं आणि पिथमध्ये असतं. त्यानंतर सेकंड असणार आहे सेकंडरी वॉल. इनर टू प्रायमरी वॉल म्हणजे प्रायमरी वॉलच्या आतल्या बाजूला असणार आहे सेकंडरी वॉल. अँड व्हेन प्रायमरी वॉल disappear then there is formation of secondary wall. There in secondary wall there is absence of thickening म्हणजे जे काही थिकनिंग आहे ते ॲबसेंट असतं काही ठिकाणी आणि या प्लेसेसला पुढे जाऊन ते प्लेसेस पिट्समध्ये कन्वर्ट होतात. ओके, प्लांट सेलमध्ये असते फक्त सेल वॉल आणि त्याच्या व्ह्यूने हा आपण स्टडी करतो की प्लांट सेलमध्ये एक्झॅक्टली सेल वॉलचं फंक्शन काय काय असणार आहे. देन फंक्शन्स ऑफ सेल वॉल. इट गिव्स द शेप टू सेल. देन प्रोटेक्ट सेल फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी अँड इन्फेक्शन. मेकॅनिकल इंजुरी किंवा इन्फेक्शन असेल त्याच्यापासून प्रोटेक्ट करण्याचं काम हे सेल वॉल करते. इट ऑल्सो हेल्प इन सेल टू सेल इंटरॅक्शन म्हणजे दोन्ही सेलमध्ये सेल टू सेल इंटरॅक्शन आहे त्याच्यासाठी सुद्धा सेल वॉल हेल्प करते. इट प्रोव्हाइड्स बॅरियर टू अनडिझायरेबल मॅक्रोमॉलिक्यूल म्हणजे सेलला जे काय हार्मफुल मॅक्रोमॉलिक्यूल आहेत त्यांना सेलच्या आतमध्ये एंट्री देत नाही, तिथं ॲज अ बॅरियर म्हणून काम करते सेल वॉल. आता इथे एक टर्म आपल्याला बघायची आहे ती म्हणजे प्लाझ्मोडेस्माटा. प्लाझ्मोडेस्माटा इज सायटोप्लाझ्मिक ब्रिज बिटवीन नेबरिंग सेल्स. आता ह्या दोन नेबरिंग सेल्स आहेत यांच्यामध्ये सायटोप्लाझ्मिक ब्रिज तयार होतो म्हणजे याच्या सायटोप्लाझममधून जे काय कॉन्टेंट आहेत त्याचं पॅसेजसाठी एक असा ब्रिज फॉर्म होतो किंवा याच्या सायटोप्लाझममधून याच्या दुसऱ्या सेलच्या सायटोप्लाझममध्ये येण्यासाठी जे काही मॉलिक्युल्स आहेत त्यांच्या पॅसेजसाठी तर एक सायटोप्लाझमिक ब्रिज फॉर्म होतो आणि त्याला प्लाझ्मोडेस्माटा असं म्हटलं जातं. आता सेल वॉलच्या नंतर आपल्याला बघायचं की एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. आता ॲक्च्युली एंडोमेम्ब्रेन सिस्टीम म्हणजे काय तर सेलमधले काही ऑर्गॅनलिस असे आहेत की जे एकत्र काम करतात, एकत्र येऊन काम करतात म्हणून त्यांना एंडोमेम्ब्रेन सिस्टीम असं म्हटलं जातं. दे कन्सिडर्ड ॲज एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. सेल ऑर्गॅनिल आर कंपार्टमेंट्स इन सेल दॅट कॅरी आउट स्पेसिफिक फंक्शन्स. काही सेल ऑर्गॅनिल आहेत जे
एकत्र काम करतात. कॅरियर्स म्हणजे प्रत्येकाचं एक वेगवेगळं काम आहेत, पण त्यातले काही सम ऑफ देम कोऑर्डिनेट विथ इच अदर अँड कम्प्लीट स्पेसिफिक टास्क, म्हणजे जे काही त्यांचं वर्क आहे ते एकत्र येऊन काम करतात. सो नोन ॲज एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. आता यामध्ये बघूया की एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये काय काय येतं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, Golgi complex and lysosomes and various types of vesicles and vacuoles form a group and together considered as endomembrane system. इथे डायग्राममध्ये आपण बघू शकतो पहिल्यांदा असणारे न्यूक्लिअर मेम्ब्रेन, त्याच्यासोबत लगेचच असेल एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नंतर असणार आहे गॉल्गी कॉम्प्लेक्स, आणि गॉल्गी कॉम्प्लेक्स नंतर त्यातून बाहेर पडणारे असणार आहेत लायसोझोम्स. नंतर देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ वेसिकल्स अँड vacuoles. This all form a system known as endomembrane system. They work together. हे सगळे एकत्र काम करतात म्हणून त्यांना एंडोमेम्ब्रेन सिस्टीम असं म्हटलं जातं. आता त्यातलं फर्स्ट आहे ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर आहे इथं आता बघितलं आपण. हे स्ट्रक्चर असणार आहे एंडोप्लाझ्मिक. हे ॲक्च्युली रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे आणि हे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. त्याचं आता एक वन बाय वन आपण प्रत्येकाचं स्ट्रक्चर स्टडी करायचं आहे. फर्स्ट असणार आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इट इज नेटवर्क ऑर रेटिक्युलम ऑफ टिनी ट्युब्युलर स्ट्रक्चर विदिन सायटोप्लाझम. इट इज नेटवर्क ऑफ ट्युब्युलर स्ट्रक्चर. असे ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे सायटोप्लाझममध्ये, त्याला म्हटलं जातं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इट कंटिन्युअस विथ आउटर मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लियस. जसं आपण इथं बघितलं इट कंटिन्युअस विथ आउटर मेम्ब्रेन. तर हे आउटर मेम्ब्रेन न्यूक्लियसचं अँड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कंटिन्युअस विथ outer membrane of nucleus. ER divides the intracellular space into two distinct compartments, luminal and extraluminal compartments. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डिवाइड्स द इंट्रासेल्युलर स्पेस, म्हणजे इंट्रासेल्युलर सेलच्या आतमधला स्पेस हा टू डिस्टिंक्ट कंपार्टमेंटमध्ये डिवाइड करतो. एक असणार आहे ल्युमिनल. ल्युमिनल मीन्स याच्या ल्युमिनमध्ये असणारे जे काय स्पेस आहे तो, आणि त्याच्या साईडला असणारा जो स्पेस आहे त्याला म्हटलं जातं एक्स्ट्राल्युमिनल कंपार्टमेंट्स. देर आर लॉंग फ्लॅटन अँड अनब्रँच्ड युनिट्स दॅट इज सिस्टर्ने. हे जे काही फ्लॅटन सॅक्स आहेत और अनब्रँच्ड युनिट्स आहेत त्याला म्हटलं जातं सिस्टर्ने. देन इंट्रासेल्युलर सपोर्टिंग फ्रेमवर्क अँड हेल्प इन मेंटेनिंग द पोझिशन ऑफ व्हेरियस सेल ऑर्गॅनलीज. आता त्याचं जे फंक्शन आहे ते म्हणजे इंट्रासेल्युलर सपोर्टिंग फ्रेमवर्क, आणि याचं जे स्ट्रक्चर आहे ते एक इट ॲक्ट ॲज अ सपोर्टिंग फ्रेमवर्क टू द सेल्स अँड इट मेंटेन्स द पोझिशन ऑफ व्हेरियस सेल ऑर्गॅनलीज. फॉर एक्झाम्पल रायबोझोम प्रेझेंट ऑन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, दॅट इज रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्यामुळे ते इट हेल्प्स इन मेंटेनिंग द पोझिशन ऑफ व्हेरियस सेल ऑर्गॅनलीज. बऱ्याच सेल ऑर्गॅनलीजला ते त्यांची पोझिशन आहे ते मेंटेन करण्याचं काम करतं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता इथे त्याचे टाईप्स आहेत रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. फर्स्ट रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आउटर surface studded with ribosome called rough ER and without ribosome known as smooth ER. रफ ER इन्व्हॉल्ड इन प्रोटीन सिंथेसिस, कारण तिथं रायबोझोम्स असतात त्यामुळे ऑब्व्हियसली त्या कशामध्ये इन्व्हॉल्व असणार आहेत प्रोटीन सिंथेसिसमध्ये. दिस सिक्रिटरी प्रोटीन्स रॅप इन मेम्ब्रेन्स डिपार्ट फ्रॉम ER ॲज ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स. म्हणजे हे जे काही प्रोटीन सिंथेसाइज झालेले आहेत ते सिक्रिटरी प्रोटीन रॅप्ड इन मेम्ब्रेनमध्ये रॅप होतात अँड देन डिपार्ट म्हणजे ERमधून ॲज अ ट्रान्सपोर्ट व्हेसिकल म्हणून ते बाहेर पडतात आणि ॲक्च्युअली ते पुढे जाऊन ते गॉल्गी ॲपॅरेटसमध्ये जातात. पण आता इथं बघितलं आपण की जे प्रोटीन सिंथेसाइज झाल्यानंतर दे रिलीज ॲज अ सिक्रिटरी प्रोटीन्स अँड रॅप्ड इन मेम्ब्रेन्स अँड डिपार्ट फ्रॉम ER ॲज अ ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स. रफ ER इन्व्हॉल्ड इन फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन फॉर सेल, म्हणजे प्रोटीन सिंथेसिसमध्ये इन्व्हॉल्वच आहेच, प्लस त्याच्यासोबत अजून रफ ER इज इन्व्हॉल्ड इन फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन फॉर सेल, दॅट इज सेल मेम्ब्रेन. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ॲब्सेन्स ऑफ रायबोझोम आर स्मूथ ER, म्हणजे जर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर जर रायबोझोम नसतील तर त्यांना म्हणणार आपण म्हणजे त्यांना म्हटलं जातं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इट इन्व्हॉल्ड इन सिंथेसिस ऑफ लिपिड. इन ॲनिमल्स लिपिड लाईक स्टेरॉइडल हार्मोन्स सिंथेसाइज्ड बाय स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. फर्स्ट त्याचं फंक्शन असणार आहे सिंथेसिस ऑफ लिपिड्स. देन इन ॲनिमल्स लिपिड लाईक स्टेरॉइडल हार्मोन synthesized in SCR. Then detoxification of drug and poisons
इज फंक्शन ऑफ स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, म्हणजे ड्रग आणि पॉयझनचं डिटॉक्सिफाय करणं हे फंक्शन असणार आहे. सोबत अजून स्टोरेज ऑफ कॅल्शियम आयन्स, कॅल्शियमचं स्टोरेज करण्याचं कामसुद्धा कोणाचं आहे, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं. हे त्याचे झाले 2 टाईप्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. देन फायनली आता फंक्शन्स ऑफ ER, म्हणजे एकत्रच आपण फंक्शन बघूया की फर्स्ट असणार आहे मेकॅनिकल सपोर्ट, मायक्रोफिलामेंट, मायक्रोट्युब्युल्स अँड ER फॉर्म्स अ एंडोस्केलेटन ऑफ सेल. आपण अपकमिंग व्हिडिओमध्ये मायक्रोफिलामेंट, मायक्रोट्युब्युल बघणारच आहोत आणि ह्यांच्यासोबत ER असे तिघं मिळून सेलचं एंडोस्केलेटन फॉर्म करतात. इंट्रासेल्युलर एक्सचेंज, ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल इन सायटोप्लाझम फ्रॉम वन प्लेस टू अनदर, म्हणजे सेलमध्येच एका जागेहून दुसऱ्या जागेवरती ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल होणार आहे, यासाठी ER हेल्प करतं आणि त्याला म्हटलं जातं इंट्रासेल्युलर एक्सचेंज. ॲट सम प्लेसेस ER अल्सो कनेक्टेड टू प्लाझ्मा मेम्ब्रेन. काही ठिकाणी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे प्लाझ्मा मेम्ब्रेनलाही कनेक्ट असतं आणि कॅन सिक्रेट द मटेरियल आउटसाइड द सेल. त्यामुळे काही वेळा काही मटेरियल सेलच्या बाहेरसुद्धा सिक्रेट करतं. देन सेल्युलर मेटाबॉलिझम, ER प्रोव्हाइड्स अँड इन्क्रीज सरफेस फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी विदिन सायटोप्लाझम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे एक सरफेस प्रोव्हाइड करतं फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. सायटोप्लाझममध्ये ज्या काय मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होतात तर त्याच्यासाठी सरफेस प्रोव्हाइड करतं हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. देन फॉर्मेशन ऑफ लायसोसोम, गॉल्गी बॉडी अँड सम मायक्रोबॉडीज, म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इन्वॉल्व्ड इन लायसोसोम फॉर्मेशन, गॉल्गी बॉडी फॉर्मेशन अँड सम मायक्रोबॉडीज. ओके, तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्या टॉपिकशी रिलेटेड काय प्रॉब्लेम असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. ओके, थँक्यू.